विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल। नवल सांगतो नवल काय त्या परमात्म्याचं नवल आहे की तुकोबराय बोलतात तो भगवान परमात्मा 16,108 पत्न्या करून निष्कलंक ब्रह्मचारी ठरलाय। हे देवाचं नवल आहे, लक्षात ठेवा। नवलात्मक कृती भगवंताची कोण वर्णन करतंय? हे जगद्गुरु तुकोबराय। कोणते तुकोबराय? जाईव तू मातेनं करी सायस हे तुकोबराय। आशा तुकोबराय त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या निष्कलंकत्व ब्रह्मचार्याचं जर वर्णन करत असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य अर्थे उगत तुकोबराय डोळे झाकून शंकर सोसायटीचे सभासदोन वर्णन करत नाही, मग जाणीवपूर्वक वर्णन करतात। तुका म्हणे दारी भोग भोगणी ब्रह्मचारी काय नवले नवल केवडे केवडे न कळे काणोबाचे कोडे। त्या परमात्म्याचं नवल नेमकं काय आहे ते आतापर्यंत तुम्हाला आम्हाला कळलं नाही, पण तो परमात्मा तुकोबराय नवल सांगतात भोग भोगून सुद्धा ब्रह्मचारी ठरलाय। आणि याच्याकरता देवाला परीक्षा द्यावी लागली बरं, म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना परीक्षा द्यावी लागती यात नवल नाही, देवाला सुद्धा परीक्षा द्यावी लागली। म्हणजे हा प्रसंग पूर्ण करतो फक्त, म्हणजे ब्रह्मचारी कसे ठरले एवढं सांगतो आणि विषयाचा समारोप करतो। काय झालं, एकदा दुर्वास मुनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला निघाले। रस्त्यामध्ये त्यांना फार भूक लागली, तिथून देवाला त्यांनी निरोप पाठवला, हे कन्हैया लालाय मला फार भूक लागली रे, काहीतरी खायला पाठवून दे। आता एक मुद्दा बारीक आहे का, दुर्वास मुनींचा आहार किती होता याबद्दल बराच मतभेद आहे बरं। म्हणजे कुणी सांगतं 60 खंड्या तर कुणी सांगतं 60,000 खंड्या, पण गुरुजी किती होता काही सांगता येणार नाही, पण दुर्वास मुनींचा आहार 60,000 खंड्या अन्न खात असतील हा माझा तर्क आहे। कशावरनं? मी ज्या दिंडीत चालायचो ना आळंदीवरनं तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये, त्याच्यामध्ये घोड्याच्या पुढे पहिल्या क्रमांकाची दिंडी होती रामभाऊ वारकरीची। रामभाऊ वारकरी महिना पायी वारकरी त्यांच्या दिंडीमध्ये आम्ही चालायचो। तर महाराज बाबांना माहिती, पाटणकर बाबांना, रामभाऊ वारकरी आजही तो वारकरी 12 बाजरीच्या भाकरी खातो। किती? 12 कोणत्या? त्या सिटीतल्या बनवलेल्या महिलांच्या हातचे ते नैवेद्य चाणक्या नाही ते नाही, मग दिंडीला आलेल्या बायांच्या हातच्या। माफी मागून बोलतो, पण दिंडीला आलेल्या बाया आहेत ना गुरुजी इज्जतीत भाकर करीत नाही, मग 3 उंड्याची एकच भाकर असते, भाकर नाही असता भाकरच बनवतात। ते वैद्य बाबांचं वाक्य बरं का, चपाती नाही असा चपाता बनवतात। असा 12 बाजरीच्या भाकरी, किलो 1.5 किलो श्रीखंड, कोशिंबिरी, सुकी भाजी, वरण, अर्धी ते पाऊण बकेट भाजी, लोणचं, पापड एवढा आहार। तुम्ही शर्मारस खोटं सांगता? खोटं सांगतो? तुम्ही आताच तयारी लागा, त्यांना पुढच्या वारीला जेवायला घेऊन येतील पाटणकर महाराज। म्हणजे मला सांगायचं काय सिद्धांत, जर 2020 सालातला वारकरी जर 12 बाजरीच्या भाकरी खात असेल, त्यांचं जाऊ दे, आम्ही चातुर्मासाला होतो ना, ते आमच्या बरोबर ते जिपकाठे भाऊ होते, ते सुद्धा कधी कधी 11-12चं ओव्हरटेक म्हणजे जवळजवळ 2.5 किलो श्रीखंड खायचे बरं जिपकाठे भाऊ, आणि कधी पाठी प्रदक्षिणाला आले नाही। आणि आम्हाला मात्र उठवायचे, आम्हाला उठवल्याचा परिणाम पुरुषोत्तम महाराज आम्ही जसं उचललं वाळवंटामध्ये लगेच टाळीच लावून टाकली त्यांची। हा घडलेला इतिहास आहे, तुम्ही विचारा नंतर महाराज आल्यानंतर। आपण झालं काय, मी आज त्यांच्याकडे आलोय आणि ती आज आमच्या गावात आहे, या असंच राहतं महाराज साठवलं आपलं। म्हणजे इकडचं तिकडं तिकडचं इकडं, ह्या लोकांना परिसरातल्या लोकांची किंमत कळत नाही आणि आम्हाला आमच्या लोकांची किंमत कळत नाही, हे परमार्थिक क्षेत्रातलं मोठं दुर्दैव आहे। चला जाऊ द्या, मला तो विचार मांडायचा नाही। माझा मुद्दा काय चाललाय, जर 2020 सालातला वारकरी 12 बाजरीचा भाकरी खात असेल तर अगदी साधं आहे, तत्कालीन त्या युगामध्ये दुर्वास मुनी 60,000 खंड्या अन्न का खात नसतील या अनुमान प्रमाणावरून आपल्याला सिद्ध करता येईल। चला पुढे, मग काय केलं देवाने, सगळ्या पत्न्यांना एकत्र बोलवलं, सांगितलं जा बरं दुर्वास मुनींना जेवण घेऊन। सगळ्या पत्न्यांनी आपल्या डोक्यावरती सगळा आहार नैवेद्य घेतला आणि सगळ्या निघाल्यानंतर यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, यमुना भरून वाहत होती। आता पलीकडे कसं जायचं, त्याच्यातली एक पत्नी मागे आली आणि देवाला म्हणली, देवा तुमच्या आज्ञेनं आम्ही दुर्वास मुनींना जेवण घेऊन निघालो, पण यमुना भरून वाहते ना, आम्ही पलीकडे जायचं कसं? देवाने सांगितलं, जाय त्या यमुनेला माझा निरोप सांग। म्हणे काय निरोप आहे? सांग तिला, आमचा पती परमेश्वर जर 16,108 पत्न्या करून निष्कलंक ब्रह्मचारी असेल तर यमुने तू वाढ दिशील, दे त्याला एवढा माझा निरोप। जी विचारायला गेली होती ना दादा, ती तिथंच खाली बसली। देव म्हणे खाली बसायला काय झालं? म्हणे अहो देवा तुमच्या आशीर्वादाने आम्हाला मुलं झाले।
अहो मुलं झाली यात नवल काय, नातवंड सुद्धा झाले आणि तुम्ही म्हणता का मी ब्रह्मचारी आहे. म्हणे अगं ही तुझी चर्मदृष्टी आहे, सूक्ष्म दृष्टी नाहीये. जास्त टेन्शन घेऊ नको, टेन्शन लेस राहा. जाईन तिला माझा निरोप सांग. ती तिथं आली, सगळ्या चर्चा करू लागल्या. मग देव खरंच ब्रह्मचारी असतील का आणि यमुना खरंच वाढ देईन का. त्याच्यातली एक शहाणी पत्नी होती. काय तिचं नाव, 2 नंबरची पत्नी नाही, 1 नंबरची पत्नी. काय तिचं नाव, हा शहाणी म्हणली. ती म्हणली अगं पोरीनो, हाताच्या काकणाला आरसा कशाला. तुमच्याच भागातली म्हणे ना, मराठवाड्यातलीच म्हणे मला वाटतं. हाताच्या काकणाला आरसा कशाला, पाय दू म्हणे जोडे केवढ्याचे, राहणार म्हणे माते पुढे उभ्या, सांगा ना आपल्या देवाचा निरोप तिला. मग काय झालं, सगळ्या 16,108 जणी तिथे उभ्या राहिल्या यमुने माते पुढे आणि यमुनेला विनंती केली, हे यमुने माते, आमचा पती परमेश्वर जर 16,108 पत्न्या करून निष्कलंक असेल, निष्कलंक ब्रह्मचारी असेल, तर यमुने तू वाढ दिशिलो. काय आश्चर्य सज्जना हो. यमुना दुबकली आणि यमुनेने वाढ दिली. त्याला तुकोबरायांच्या गवळणीचं प्रमाण आहे. तुकोबरायांची चौकड्याची गवळण आहे. तुकोबराया बोलतात, मज भुली पडली कैस्या परी, आम्हा भोगुणी म्हणे मी ब्रह्मचारी. बर खोट म्हणावं, दिली वाट यमुने माये खरी, तुम्हा आम्हानाकडे अद्याप वरी वो. म्हणजे मला सुद्धा अद्याप वरी वो कळत नाही. म्हणजे आपल्याला कळत नाही यात नवल काय. तुकोबरायांची गवळण तुकोबरा बोलतात, आतापर्यंत त्या कृष्ण परमात्म्याचं तत्व नेमकं काय आहे याला एका वाक्यात उत्तर सांगतो. कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाणे, अहम न जाणे. त्या परमात्म्याचं तत्व नेमकं काय आहे आतापर्यंत तुमच्या आमच्या लक्षात आलं नाही. याला म्हणायचं नकळे काणोबाचे कोडे. तो परमात्मा निष्कलंक ब्रह्मचारी ठरलाय. हे देवाचं नवल. विठ्ठल विठ्ठल. पण काही लोकांनी जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न केला आणि विचारले, म्हणे का हो तुकोबराय, तुमच्या देवाने एवढं एकच नवल केलं का. तुका म्हणे नटधारी भोगभोगिनी ब्रह्मचारी, एवढं एकच नवल केलं का. असा प्रश्न जर जगद्गुरु तुकोबरायांना केला तर त्यांचे शिष्य सद्गुरु भक्त निळोपराय त्यांच्या एका गवळणीच्या माध्यमातनं, गवळणीच्या प्रमाणातनं आपल्या गुरुची बाजू ओढतात. आणि याच्यातला एक बारकावा आपल्या लक्षात येईल. आपण आपल्या गुरुची कळ ओढली पाहिजे. बरं काय केली पाहिजे, आपण आपल्या गुरुची कळ ओढली पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांना लोकांनी विचारलं, का हो तुकोबराय, तुमच्या देवाने एवढं एकच नवल केलं, ब्रह्मचार्याचं एवढं एकच केलं. तुकोबराय बोलतात, नाही हो, आमच्या देवाने एवढं एकच नाही केलं. मग तिथे सद्गुरु भक्त निळोबरा येतात आणि म्हणतात, नाही नाही, आमच्या देवाने एवढं एक नवल नाही केलं. मग काय केलं, काय केलं, अनिक एक येणे नवलाव केला, अनिक एक येणे नवलाव केला, काला वाटिता हो विधाता ठकविला, विधाता ठकविला, भाग नदीचा तो वत्स गोवळ घेऊनी परंपरेतली चाले बर का. फडकऱ्यांच्या दिंडीत चालले म्हणून ते फडकरी परंपरेत हरदास महाराज असा एवढा किल्लोचा टाळा असतो त्यांचं म्हणणं म्हणजे पांढरे चारला मात्र आज कीर्तन करतो. ही ताकद आहे हरदास महाराजांची. त्यांची चाल आहे बरं, हे म्हणत असतात कधी कधी. आणि फडकरी परंपरेतली चाल म्हणायची म्हणजे जसे गायक लोक बिंबीच्या देटापासून चाली म्हणतात ना, अगदी महाराज म्हणजे गुरुजींचं किशोर महाराजांचं गाणं म्हणजे अगदी पैसा वसूल गाणं आहे बरं.
तसंच पाहिजे महाराज. नाही तर मग त्यांना काही लोकांचा एक आयडिया राहते, आपण नाही गायलो जास्त तर तेवढंच पाकिट देणार आहे आणि कमी गायलो तर तेवढंच देणार आहे, त्यामुळे टेन्शन. पण त्यांचं तसं नाही, पैसा वसूल काम असतंय. अगदी बिंबीच्या देठापासून चाली म्हणतात, त्यांची चाल इतकी गोड आहे महाराज. आणि एक येणे नवलावो केला, काय केलं हो काला वाटिता हो विधाता ठकवीला. काय केलं महाराज त्यांनी? बारे काय का मराठी व्याकरणामध्ये अनेक शब्द मागच्या चरणांचा धांडोळा घेण्याकरता येत असतो. म्हणजे देवाने एवढं एकच नवल नाही केलं, अनेक देवाच्या नवलाच्या कृत्या सांगता येतील आपल्याला. घड्याळ पुढे चाललंय आपलं, अनेक देवाच्या. खरं तर ही गवळण, हे प्रमाण जे दिलं ना तुम्हाला, हे निळोबरायांच्या गवळणीतलं प्रमाण आहे. या गवळणीमध्ये एकंदर निळोबरायांनी 4 × 4 4 × 2 = 8 आणि 1 × 9 9 नवलाच्या कृत्या देवाच्या सांगितल्यात. बरं 9. गवळण कोणती ते सांगतो पहिल्यांदा ऐका. गवळण कोणती? एक एकटाची असून एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला, जया परी हो तैसाची गमला, नंद नंदन हा आजोज आमुला हो, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. याच्या 3ऱ्या चरणापासून देवाच्या नवलाच्या कृत्या सांगायला सुरुवात केली. किती? 9. सगळ्यांनी मोजायचे आहे, मी सांगतो तुम्हाला, मोजा. गिरी गोवर्धन येणे उचलिला, काळिया मा सरपण आथुन आणिला, जळत वणवाऊ मुखेची प्राशिला, गिळीता आगासुर चिरुणी सांडिला. किती झाल्या? 4. पुढे कपट्या महाबळबटा दिले पिढेदान, सोशिली पुतना विषय पाजिताची स्तन, उखळी बांधिता उपटले विमळ अर्जुन, आणि भक्षोनी मृत्तिका वदने दावियली भुवने हो. किती झाल्या? 8. या 8 आणि अनेक एक नवे नवलावा केला. ही 9व्या क्रमांकाची ब्रह्मदेवाची आहे, निळोबरांची गवळण आहे बरं का. आता एवढी गवळण सांगितली का जन दादा? शेवटचं चरण सांगतो, म्हणजे लोकांना म्हणायला नको कामापुरतं पाठ केलं फक्त. शेवटचं चरण सांगतो. शेवटचं चरण काय? इंद्रचंद्र महेंद्र यातीची पूजी, श्रुती शास्त्र ते यातीची स्तवी, महासिद्ध मुनी ध्यानी आराधी, निळा म्हणे तो हा जोडीला सांगाती हो, ऐशा कवळणी त्या बोलती परस्पर, ऐशा कवळणी त्या निळोबरायांची गवळणी. बरोबर फार गोड गवळणी. आता मला गाता येत नाही, ते माझं दुर्दैव आहे. पण काय माहिती का, एकतर कीर्तनकाराकडे गायन असावं, नाही तर भांडवल असावं. काय एक आपल्याकडे गायन कमी, आपलं कीर्तन एकदा स्वरात नाही होणार, पण जोरात झाल्याशिवाय राहणार. आमच्या वडिलांचं वाक्य होतं, एकतर कीर्तन स्वरात करावं, नाही तर जोरात तरी करावं. एक काहीतरी झालं पाहिजे बरं का. स्वरात नाही होणार. पण ही निळोबरांची गवळण मी आपल्याला सांगत होतो, फार गोड गवळण आहे हो. खरं तर सांगायची खरं सांगू तुम्हाला, खरं तर हल्ली या गवळणी कुणी म्हणत नाही. या गवळणी पाटणकर महाराज कुणी ह्या गवळणी म्हणत नाही. तुम्ही पौषवारीला जर आलात ना, येतात तुम्ही पौषवारीला, तुम्ही जर त्र्यंबकेश्वरच्या पौषवारीला आलात ना, ते भोंगे लावलेल्या दिंड्या चालतात बघा. तुम्ही जर त्यांचे गवळणी जर ऐकल्या असतील ना, त्यांच्या गवळणी कोणत्या राहतात माहिती का? एकदा काय झालं, यावर्षी दिंडीमध्ये चालता चालता मागण एका भोंग्याचा जोरात आवाज आला हो. म्हणलं कोण गवळण म्हणते गड्या? त्यांनी गवळण म्हणायला सुरुवात केली. गवळण कोणती म्हणत होता माहिती का? आता तुम्ही मला सांगा फक्त, ही गवळण नेमकी कोणाची? बरं तो गवळण म्हणत होता, गवळणी कोणते म्हणा मला हे सांगायचंय. गवळण म्हणता म्हणता त्यांनी तशा बऱ्याच गवळणी म्हणला, पण तो म्हटला एका जनार्दनी फार. ऐका बरं काय म्हटला तो, एका जनार्दनी फार. म्हणलं आता पुढं काय असेल, पुढं काय असेल. ऐकता ऐकता त्यांनी बरेच आलाप मारले, बेसुरच मारले सगळे, पण आलाप मारले बरेच. बरं का नेमकं कोण मारता असे आलाप माहिती का? ज्या लोकांना सप्ताहात गायला चान्स मिळते ना, ते दिंडीमध्ये फार कर, म्हणजे ते आपल्याला सुद्धा जमू देत नाही दिंडीमध्ये, अजिबात नाही. तो म्हणू लागला तू का म्हणे फार. म्हटलं आता पुढं काय असेल बुवा, पुढं काय असेल बुवा. तो म्हणे गोकुळची हवा थंडगार. आता मला सांगा, गोकुळच्या हवेचा नाथ महाराजांचा काय संबंध इथं? काय लोक एकाने तो कहर केला, गुरुजी कहर केला. काय कहर केला माहिती? गवळण अशी म्हणली त्या पठ्ठ्याने. तो म्हणे एका जनार्दनी म्हणे मीराबाई, दासी जणी लागे नाम्याच्या पायी. आता मला तुम्ही सांगा, नेमकी गवळण कोणाची? हिल का सांगता कोणाला? कोणाची गवळण? गवळण कोणाची? आता मला तुम्ही सांगा, एका जनार्दनी कोण आलं? नाथ महाराज. म्हणे मीराबाई कोण? संत मीराई. दासी जणी लागे कोण? जनाबाई. आणि नाम्याच्या पायी म्हणजे नामदेव महाराज. मग गवळण कोणाची? बहुतेक सामुदायिक असली पाहिजे.
काय गवळणी म्हणतील काय सांगता येत नाही मला. एक लक्षात ठेवा, मला मुद्दा याच्यातला बारकावा एकच सांगायचा आहे. अशा आपण किती गवळणी म्हटलो ना तर तुकोबराय बोलतात तुम्हाला मापातही काय भेटणार नाही आणि तुमच्या गोणीमध्ये सुद्धा काय मिळणार नाही. मापा आणि गोणी तुका म्हणे रीती दोन्ही. मापात जे म्हणायचं असेल ना ते चांगलं म्हणा, जे समतांनी रचलंय ते म्हणायचं काम करायचंय. बाष्कळ म्हणण्याच्या मागे लागायचंय. पत्रामध्ये काही प्राप्त होणार नाही त्याला. ही निळोबरांची गवळण मी सांगत होतो. अजून आपल्या अभंगावरती आपल्याला यायचंय, चला अडचण नाही. निळोबरांनी सांगितलं अनेक देवाने नवलाच्या कृत्या केल्यात, पण त्याच्यातली एक कृती थोडक्यात सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो फक्त. मग लोकांनी विचारलं अनेक देवाने नवलाच्या कृत्या केल्या, त्याच्यातली एक कृती आपल्याला बघायची. कोणती? विठला विठला विठ्ठला एक कृती आपल्याला बघायची. गिळीत कृती अशी आहे, जळत वणवाऊ मुखेची प्राशीला. ही कृती का बघायची? याचं कारण काय? या गवळणीचं आणि निळोबरांच्या अभंगाचं साम्यत्व आहे. संस्थेची शिकवण अशी असते, आपण जर ज्यांचा अभंग घेतला ना त्यांच्याच प्रमाणातनं अभंगात प्रवेश करायचा असतोय. मग निळोबरांच्याच गवळणीतून निळोबरांच्याच अभंगात कसा प्रवेश करायचा? फक्त प्रवेश आहे का? मुद्दा बारीक आहे ना ऐका. जळत वणवा मुखीची प्राशीला. आता सगळ्या कथा बघा, आपण भागवत कथेमध्ये ऐकला असेल. 12 गाव आग्ने लागला. 12 गाव आग्ने लागल्यानंतर सगळे गोपाळ घाबरले. देवा आता काय करायचं काय करायचं म्हणू लागले. देवाने सांगितलं गोपाळांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळ्यांनी डोळे बंद करा. मग गोपाळांनी काय केलं ऐका. गोपाळांनी आपले डोळे बंद केले आणि मग देवाने काय केलं माहिती? फक्त प्रमाण सांगतो आणि पुढे चालतो. पसरून मुख गिळियली ज्वाळ पाहती गोपाळ बोटा सांदी. बोटाच्या सांदीतून गोपाळांनी पाहिलं किंवा संधी सारोणिया पाहिले अनंता. म्हणते ते आता कळलं असेल किंवा कळला असेल तुझा देह नव्हे देवा. हे बाळ क्रेडिटलं प्रमाणे आपण सगळ्यांनी पाहून घ्या. म्हणजे संधी सारोणिया त्यांनी त्यांच्या बोटाच्या फटीतनं देवाला ही कृती करताना पाहिलं आणि नवल केलं सगळ्यांनी. देवा कैसे रे कानोभा एवढी गिळलेली आगी. देवा एवढी आग कशी गिळाली? तुकोबराय तिथं होते. तुकोबराय म्हणले गोपाळांनो अजिबात तुम्ही त्याचं नवल करू नका. पेंद्याला राग आला. पेंद्या म्हणे काय नवल करू नका? का नवल करू नको? अहो तुकोबराय आग गिळायला बळ लागत आहे. इथं तुम्हाला बोलायला काय बळ लागत? उचलली जिपका लावली टाळूला काय बोलायला बळ लागतंय? बोलता वाटे सोपे. बोलायला काय बळ लागतंय? तुकोबराय बोलतात तरी तुम्ही त्याचं नवल करू नका. प्रमाण सांगतो फक्त. तुका म्हणे तुम्ही कार्य करिता नवल. का तुम्ही नवल करता? तुकोबराय बोलतात आमुची शिदोरी खातो त्याचे आले बळ. तुकोबराय बोलतात याने आमच्या वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या भाकरी खाल्यात, याला त्याचं बळ आलंय. मग पेंद्याने विचारलं तुमच्या भाकरी खाल्या वारकऱ्यांच्या, काय सबूत आहे? काय तुमच्याकडे शास्त्र आहे? काय प्रमाण आहे तुमच्याकडे? तुकोबरायने प्रमाण दिलं, शास्त्र सांगितलं. तुकोबराय बोलतात याच्या आधी माझा अवतार होता नामदेव महाराज आणि त्या अवतारामध्ये मी सांगून ठेवलंय 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1 पुरी आम्हा धाडले वरल्या दुरी. आणि पुढचं वाक्य महत्वाचं आहे, आमुची ठकवणी खाल्ली शिदोरी. नामदेव महाराज बोलतात आमची ठकवणी खाल्ली शिदोरी. हे नामदेव महाराजांचं प्रमाण. आणि म्हणून तुकोबराय बोलतात आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ. हे तुकोबरायांचं प्रमाण आहे, लक्षात ठेवा. जो नामदेव महाराजांच्या अभंगाचा क्रम आहे तोच तुकोबरायांच्या अभंगाचा क्रम आहे. मग लक्षात ठेवा तुकोबराय बोलतात म्हणून तुम्ही त्याचं नवल करू नका. मग इथे लोकांनी निळोबरायांना प्रश्न केला, अहो महाराज तुम्हाला मानवाच्या कृतीचं नवल वाटत नाही, तुम्हाला संता भगवंताच्या कृतीचं नवल वाटत नाही, मग तुम्हाला नवल नेमकं कुणाच्या कृतीचं वाटतंय? निळोबराय बोलतात मला नवल वाटतं ना आमच्या संत महात्म्यांच्या नवलाच्या कृतीचं नवल वाटतंय. म्हणे संत सुद्धा नवल करतात का? म्हणे हो संत सुद्धा नवल करतात. मग काय नवल केलं त्यांची? काय त्यांचं नवल आहे? तर सद्गुरु भक्त निळोबराय बोलतात आता कोणतं त्यांचं नवल सांगावं आणि कोणतं त्यांचं नवल सांगावं त्याच्यात तुकोबराय बोलतात निळोबराय बोलतात काय त्यांचं नवल सांगावं? जड जीवांचा उद्धार ते करतात. हे सगळ्यात मोठं आध्यात्मिक नवल आहे अभंगाचं 2रं चरण. त्याचे नवल कोण तारता जड जीवा. 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 हरि त्याचे नवल कोण तारता जड जीवा. त्याचे नवल कोण तारता जड जीवा. त्याचे नवल कोण तारता जड जीवा.
तारचे नवल कोण तारिता जड जीवा तारचे नवल कोण तारिता जड जीवा. निळोपराय बोलतात काय त्यांचं नवल सांगावं. जर आपला पहिला महत्वाचा शब्द जर नवलात्मक कृतीचा चालला असेल तर त्यांचे नवल कोण काय त्यांचं नवल सांगावं. या अभंगामध्ये खरं तर दोन प्रकारचं नवल आलंय. एक आध्यात्मिक नवल. आध्यात्मिक नवल कोणतं आहे. तारिती जड जीवा हे आध्यात्मिक नवल. कसं संत महात्मे जड जीवांचा उद्धार करण्याकरता या मृत्यूलोकामध्ये येतात. तसं तुकोबरांचं प्रमाण सुद्धा आहे. उद्धरावे जड जीवा. आणि जो तुकोबरांच्या अभंगाचा क्रम आहे ना तोच निळोबरांच्या अभंगाचा क्रम आहे. तुकोबराय बोलतात उद्धरावे जड जीवा आणि म्हणून निळोबराय बोलतात तारिती जड जीवा. हे आध्यात्मिक. खरं सांगू तुम्हाला पण लोकांना अध्यात्म कळत नाही. लोकांना अध्यात्म सांगायला लागलं ना तर लोकांना अध्यात्म कळत नाही. त्यांना टिवल्या बावल्यांची कीर्तनं लागतात. अध्यात्म लोकांना खरंच कळत नाही. आतापर्यंतचा अनुभव आहे. आपण लोक गेल्यानंतर सांगतात महाराज आम्हाला काही चिंतन वेदांत सांगू नका आम्हाला हे सांगा आम्हाला. हल्ली तर लोकांनी महाराज लोकांकडे एक पत्रच करतात व्हॉट्सअपला महाराज आजच्या कीर्तनात हे सांगितलं पाहिजे. बरं नेमकं म्हणजे तारीख दिली म्हणजे नेमकं काय करतात मला काही कळतच नाही. फार मोठी प्रश्न मंजुषा आहे लक्षात ठेवा. म्हणजे हल्लीचं दुर्दैव इतकं मोठं आहे की व्हॉट्सअप फेसबुक वापरणारे लोक कीर्तन करायला शिकवतात. बुवा कीर्तन कसं करायचं हे कोण शिकवतं. म्हशी मागे येणारे माणसं व्हॉट्सअपवरती आपल्याला शिकवतात. म्हणजे आपण 12-13 वर्ष आळंदीमध्ये फक्त एवढे वाईट काळ येऊ नये म्हणून आध्यात्मिक पद्धतीने त्याला विनोदाची जोड नक्की असावी. एक वैयक्तिक माझं मत सांगतो अगदी धाडस करून सांगतो कीर्तनामध्ये विनोद जरूर असावा. वाक्य पुन्हा ऐका. कीर्तनामध्ये अभिनय जरूर असावा माकड चाळे नसावे. कीर्तनात विनोद जरूर असावा परंतु विनोदी कीर्तन नसावं. कीर्तनात विनोद जरूर असावा पण विनोदी कीर्तन नसावं लक्षात ठेवा. त्या अंगाने आपल्याला अभिनय करता आला पाहिजे. आणि अभिनय वारकरी संप्रदायामध्ये चांगल्यांची ख्याती की त्यांनी अभिनयात्मक कीर्तन केलेले आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे लोकांना त्या दृष्टीने एक आकर्षण निर्माण होतं आणि संप्रदायाकडे आणि भक्ती मार्गाकडे लोक वळतात. आणि म्हणून तुकोबराय बोलतात तारेती निळोबराय बोलतात तारेती जडजीवा. जडजीवांचा उद्धार ते संत महात्मे करतात. मग कसा करतात काय नेमकं त्यांनी कार्य केले. फक्त ज्ञानोबरांची ख्याती सांगतो आणि कीर्तनाचा या ठिकाणी समारोप करतो. तत्पूर्वी आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचे. जे पुरुष असतील आणि ज्यांच्या हातामध्ये बांगड्या नसतील त्या सगळ्या पुरुषांनी हात वरती करा. वरती हात करा. सुरुवातीलाच बोललो होतो आपल्याला भजन करायचे. टाळी वाजवा भजन करा. तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की नाही. आपण सगळ्यांनी टाळी वाजवली का. वाजवली खरं सांगा वाजवली का. चौकदार माग उभे असलेले नाही आता नका वाजू मी सांगितलं वाजवा. ते मी म्हणल्यानंतर टाळी वाजवायला लागले. सगळ्यांनी हात वरती करा. अशी ऐका टाळी वाजवण्याचा फायदा जे वयस्कर असतील ना त्यांचे हात खाली राहू दे बरं का. पण जे तरुण आहेत त्यांचे हात वर नाही तुम्ही दोघांनी केले तरी चालतील. माझ्यासोबत अजय अतुल आलेले आहेत ना फार त्यांचं सहकार्य झालं. काही नाही जास्त नाही त्यांनी 200 किलोमीटर गाडी चालवली एका एकाने. नंतर इथं आल्यावर माझ्याकडे दिली म्हणजे माझं बॅड इम्प्रेशन केलं त्यांनी. काय अडचण त्याच्यावर इम्प्रेशन अवलंबून नसतंय. ऐका हात वरती करा. सुरुवातीला बोललो होतो टाळी वाजवा भजन करा. आपण टाळी वाजवले नाही. वैज्ञानिक हेतू आपल्याला सांगतो. टाळी वाजवण्याचा फायदा आपल्याला सांगतो. एक लक्षात ठेवा आपण सहज 1 तासभर अशी नुसती टाळी वाजवली ना तर विज्ञानवादी मत सांगतं आपल्याला की ॲक्युप्रेशर होतं. ब्लड सर्क्युलेशन चांगलं चालतं. पक्षाघाताचा अटॅक येत नाही. मग कुणीकडे आले अशी म्हणण्याची गरज पडत नाही. म्हणजे वैज्ञानिक हात अशी वरती राहू द्या पाठी 4 वाजेपर्यंत अशीच. हा वैज्ञानिक हेतू जाऊ द्या पण परमार्थिक हेतू सांगतो तुम्हाला. ऐका आपण देवाच्या नावाने देवाच्या दरबारामध्ये जर अशी टाळी वाजवली नाही वाजवा बरं एकदा. हा बस याच्यापेक्षा जोरात टाळी वाजली पाहिजे. इथून तिला कळलं पाहिजे या बाबाचं कीर्तन आटोपलं बरं का. हात वरती करा. हा राहू द्या. ऐका महत्वाचा विज्ञानवादी मंडळीचं मत जाऊ द्या. ऐका हात अशी आम्ही सगळे 8:30 वाजेपासून उभे. आम्ही तुम्हाला म्हणलं का 5 मिनिटं टाइम प्लीज द्यावा आम्हाला आज काय म्हणलं का नाही ना. मग तुम्ही करा ना हात वरती. राहू द्या स्टार्ट एकदम. ऐका परमार्थिक हेतू ऐका. आपण देवाच्या नावाने देवाच्या दरबारामध्ये जर अशी टाळी वाजवली नाही तर पुढच्या जन्मात आपल्याला आपल्या जवळच्या बाजारपेठेमध्ये जाफराबादच्या बाजारपेठेमध्ये कशी टाळी वाजवावी लागेल.
ऐका ऐका, आपण देवाच्या नावाने, आणि आता मी सांगतो माझ्याकडे बघा, हात वरती करा. हा आता कसं वाटतं, त्यामुळे आम्ही एवढे पैसे घेतो का, तुम्ही उभे राहून पण ऐका. आपण देवाच्या नावाने देवाच्या दरबारामध्ये जर अशी टाळी वाजवली नाही तर ऐका, आपल्याला पुढच्या जन्मात जाफराबादच्या बाजारपेठेमध्ये कशी टाळी वाजवावी लागेल. निकाल ऍक्टिंग जास्त करत आता ते, आता पाटणकर बाबा त्यांना म्हणलो तुम्ही मागे जाऊन बसा, त्यामुळे मला असं मोकळं काही खेळताच येईना, काय अडचण नाही. ऐका, आपण देवाच्या नावाने टाळी वाजवायची आहे. सर्वांनी टाळी वाजवा, हात वरती करा सर्वांनी, एकदा पुन्हा सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई हात खाली घ्या. घेतले वाटतं तुमचं बरं आहे भाऊ. आश्रम बडेंचं वाक्य म्हणजे ते म्हणतात तुमचं बरं, याच्या आधीचे शब्द नंतर सांगतो तुम्हाला. ठीक आहे, अडचण नाही. आपले वेळ संपायला बरोबर 9 ते 10 मिनिट माझ्याकडे माझ्या हक्काचे शिल्लक आहेत बरं का. अजून आपल्याला अभंगात प्रवेश करायचा आहे, पण आता अभंगाची प्रस्तावना सांगितली. जर सगळंच अभंगातलं माझं भांडवल सांगितलं असतं तर परत तुम्ही मला बोलावलं नसतं, परत बोलावणार नाही. त्यामुळे अगदी प्रस्तावनेमध्ये म्हणजे नवलात्मक कृती कोण कोण करतात, मानव करतात. नवलात्मक कृती कोण कोण करतात, भगवंत करतो. आणि नवलात्मक कृती कोण कोण करतात, तर संत करतात. लक्षात ठेवा. मग संतांचं नवल काय, एक लक्षात ठेवा. संत एक गुरुवर्य वैकुंठवासी वैद्य बाबांचं वाक्य होतं, माणसं चमत्कार केल्याशिवाय नमस्कार करत नाही. हे वैद्य बाबांचं वाक्य होतं. आणि म्हणून संत महात्म्यांचं हे अध्यात्म लोकांना सांगितलं, पण लोकांना अध्यात्म कळत नाही. बरं, अध्यात्म नाही कळत लोकांना. किती सांगा, संत महात्म्यांकडे 3 शस्त्रे समाजाला वचनीवर आणण्याकरता. किती वचनीवर शब्द कळतो ना, आपल्याकडे तो शब्द आहे. 3 शस्त्र आहे, 1 आचार, 2 विचार आणि 3 चमत्कार. संत आचार मांडतात, तैसे संत जगी क्रिया करून दावे त्यांगी. विचार मांडतात, तो महागुरु वाक्याचे नावे. माता हात ठेवीला नोहे, थापटीला जायचा. विचार मांडतात. आचार नाही कळाला, विचार नाही कळाला, तर संतांकडे 3रं शस्त्र आहे, चमत्कार. संत चमत्कार करतात आणि नवल सिद्ध करतात. आणि मग काय त्यांचं नवल आहे, लोकांनी विचारलं, सांगा ना महाराज काय तुमच्या संतांनी नवल केलंय. आणि मग निळोबरायनं लोकांनी विचारलं, सांगा ना निळोबराय काय तुमच्या संतांनी नवल केलं हो. निळोबराय बोलतात, कुणाचं नवल सांगू. लोक म्हटले, सांगा ज्ञानोबरायांनी काय केलं. तर निळोबराय बोलतात, ज्ञानोबरायांनी काय केलं सांगू. त्या ज्ञानोबरायांनी डोळ्याची पापणी लावण्याच्या आत स्त्रीतत्व हे पुरुषत्वामध्ये विलीन करण्याची ताकद जर कुणाची असेल तर ती माझ्या ज्ञानोबरायांची आहे. अभंगाचं पहिलं पुरुष पुरुष सांगितलं, सांगा ना महाराज काय तुमच्या संत महात्म्यांचं नवल आहे, काय संतांनी नवल नेमकं काय केलं. तर अनेक प्रकाराने आपल्याला ते नवल पाहता येते. पण ज्ञानोबरायांची अन्यथा कर्तुम शक्ती जर काय असेल तर ज्ञानोबरायांनी जी ही निमेष मात्रे, ज्या ज्ञानोबरायांनी निमेष मात्रे डोळ्याची पापणी लावण्याच्या आत
काय केलं, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. स्त्री तत्व हे पुरुषत्वामध्ये विलीन करण्याची ताकद जर कुणाची असेल ना तर ती माझ्या ज्ञानोबरायांची आहे. तर ज्ञानोबरायांनी कसं केलं, काय केलं, फक्त अगदी थोडक्यात ती कथा आपल्या समोर मांडतो. म्हणजे कमीत कमी अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार मांडतो. म्हणजे सोयीनं सगळं झाल्याशिवाय म्हणजे काय असतं माहिती का, संस्थेची शिकवण अशी असते, आपल्याला ज्या अभंगावर बोलायचं ना त्या अभंगाचा पाया भक्कम मांडला की इमारत आपोआप उभी राहते वरती. वेगळा विचार मांडण्याची गरज पडत नाही. पूर्वार्ध भक्कम मांडायचा, उत्तरार्ध आपोआप समारोपाला जात असतो. म्हणजे एकदा का पाया भरला ना वरती किती मजले उभे करता येतात बरं. फक्त पाया मी या अभंगाचा भक्कम मांडलाय. याचे उत्तर काय द्यायचे ते पुन्हा कधीतरी आला वेळ, भेटली वेळ किंवा बोलवलं तर नक्कीच मी आपल्याला सांगेन. ऐका, ज्ञानोबरायांनी काय केलं तर स्त्री तत्व हे पुरुषत्वामध्ये विलीन करण्याची ताकद जर कुणाची असेल ना तर ती ज्ञानोबरायांची आहे. मग कधी केली, काय केली, बराचसा मोठा कथा भाग सांगते तो. जेव्हा निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबराय, सोपन काका आणि मुक्ताई हे चौघे जण संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा करत असताना अगदी महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती त्या जयसिंगपुरापर्यंत येऊन पोहोचलेले होते. बरं, जयसिंगपूर माहिती ना, आताचं रेल्वे स्टेशन. बरोबर सांगतो ना मी, चुकलं तर मला नंतर सांगा, आता नका सांग, नंतर सांगा मला. जयसिंगपूर नावाचं स्टेशन, मला वाटतं पंढरपूरवरनं जयसिंगपूरला जायला रेल्वे गाडी आहे आपल्याला. जयसिंगपूर नावाचं त्या ठिकाणी, त्या जयसिंगपूरला जयसिंगपूर नाव का पडलं तर त्या काळामध्ये एक संपूर्ण भारतावरती सत्ता गाजवलेला एक राजा होऊन गेला. त्याचं नाव जयसिंग राजा असं त्याचं नाव. आणि त्या राजाला त्याचं लग्न विवाह वगैरे पार पडला. आणि दरवर्षी त्या राजाला फक्त मुली व्हायच्या. काय व्हायच्या, दरवर्षी मुलगी व्हायची, दरवर्षी मुलगी व्हायची. त्याला राग आला, टेन्शन आलं. तो म्हणे काय राव, मुलगी होती, दरवर्षी मुलगी होती, करावं काय कळत नाही. राग आला त्याला. या राजाकरता कुणीतरी, या राज्याचा पालन करता कुणीतरी वारसदार जन्माला आला पाहिजे. आणि मुलगी होती, राग आला हो त्याला, काय करावं. कारण शास्त्र असं सांगतं, पुन्हा बारीक ऐका, मीडिया पण या ठिकाणी उपस्थित आहे, बारकाईनं ऐका. शास्त्र शिकवतं, मी बोलत नाही. पुत्रहीनम गृहशून्यम हे शास्त्र शिकवतं. म्हणजे घरामध्ये काहीतरी मूलबाळ असलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, एक पुत्रहीनम गृहशून्यम आपल्याला शास्त्र सांगते. मग तो राजा बोलला काहीतरी मूलबाळ असलं पाहिजे, काय करावं. आणि मग एक दिवस नेमका असं ठरलं. तो म्हणे राणीला, म्हणे राणी साहेब, या वर्षी मुलगा झाला तर ठीक, आणि नाही जर मुलगा झाला तर इकडे मुलीचा जन्म आणि त्या क्षणाला तुमचा शिरच्छेद झाल्याशिवाय राहणार नाही. राणी घाबरली हो. आता काय करावं. योगायोगाने ती राणी माता गरोदर राहिली. गरोदर राहिल्यानंतर आता 9 महिने 9 दिवस भरत आले. प्रसूतीचा काळ जवळ आला. ती घाबरली, आता काय करावं, मुलगा नाही झालं तर माझं काही खरं नाही. पण त्या राणीची जी दासी होती ना साहेब, जी दासी होती ना, ती दासी फार हुशार होती हो, फार हुशार होती. ती म्हणली, हे बघा राणी साहेब, झाला मुलगा योगायोगाने तर ठीकच आहे, आणि नाहीच मुलगा झाला तर नाही तुमचं मरण वाचवलं ना, नावाची दासी सांगणार नाही. आपल्या सोबत राहणारी माणसं हुशार पाहिजे. नाही तर लोक म्हणतात ना आपल्याकडे, काय त्या गाबाळाबरोबर फिरवतो रे, हुशार माणसाबरोबर राहिलं पाहिजे. ती म्हणली, तुमचं मरण मी वाचवते. मग महाराज पोहोचूच्या काळात जवळ आल्या आणि दुर्दैवाने नेमकी त्या राणीला मुलगीच झाली. पण त्या दासीनं कळू दिलं नाही. दरवाजा, महालाचा दरवाजा बंद केला. राजाकडे पळतच गेली आणि राजाला सांगितलं, राजे साहेब, पेढे द्या, मुलगा झालाय. आनंद झाला राजाला. त्या राजाने अंगावर होतं नव्हतं तेवढं सोनं काढलं, त्या दासीच्या अंगावर फेकलं आणि चल मुलगा दाखव. दासी म्हणली, तेवढं नाही जमणार. बरं म्हणे, का जमणार नाही. म्हणजे तुम्हाला फार वर्षात मुलगा झाला ना, तर गुरुजींनी असं सांगितलंय की तुम्हाला 12 वर्ष तुमच्या मुलाचं तोंड सुद्धा पाहता येणार नाही. आता काय सांगतील लोक, भरोसा नाही आपल्याला. काय त्यांना शास्त्र कळतं, आपल्याला काय त्याच्यातलं शास्त्र कळत नाही. म्हणजे ठीक आहे 12 वर्ष ना, पण आनंद वाटला बिचारायला. मुलगा झाला, समाधान वाटलं, आनंद वाटला. आणि घडलं असं, जो ती मुलगी हळूहळू वाढू लागली, त्या मुलीला सगळे मुलाचे कपडे घालायला सुरुवात केली. बरं का, काय कोणाचे, म्हणजे जीन्स पॅन्ट, टी शर्ट, हे पोरांचे कपडे. नाही लक्षात आलं तुमच्या, नंतर लक्षात येईल. हे मुलांचे कपडे. आता हल्ली त्यांनी ते स्वीकारले, त्यांचा ते आवडता विषय झालाय, कारण त्यांचा विषयच तो झाला. त्यांनी ते स्वीकारलं ना. मग याचा परिणाम काय झाला, त्यांनी ते स्वीकारलं. गॅदरिंगला ते जीन्स पॅन्टवर राहते आणि पोरं साडीवर राहते. याचं कारणच ते महाराज, हे जीन्स पॅन्ट, टी शर्ट पोरांचे कपडे. मग ते पूर्ण मुलाचा पोशाख धारण करायला सुरुवात केली आणि तो 12 वर्षाचा पूर्ण झाला. आता त्या बापाच्या राजाच्या लक्षात आलं, आपला मुलगा 12 वर्षाचा झालाय, आता त्याचं लग्न केलं पाहिजे. कारण पूर्वीच्या काळामध्ये आपले आई बापच आपल्याला मुलगी पाहिजे. हे जुन्या काळातलं सांगतो बरं. आणि या समजा जुन्या काळामध्ये एखादं पोरग म्हणलं ना, पप्पा कमीत कमी येता पुरीचा फोटो, तरी फोटो म्हणलं का मुस्काटा मारी. जशी असेल तशी करावी लागायची. म्हणजे काळी तर काळी, डवळी तर डवळी, म्हणजे आलिया भोगासी, जशी असेल तशी करावी लागायची. पूर्वीच्या काळात आपले आईबाप आपल्याला मुलगी पाहिजे. पण आताच्या काळामध्ये पोराने आईबापाचं टेन्शन तसं फार दूर केलंय. बरं
फार दूर केलं, इतकं दूर केले ना, कॉलेजला टाकले ना तर लग्न करूनच घरी येते, डिप्लोमाला टाकले ना नातू घेऊनच घरी येते. म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे आताची पिढी सैराट झाली. याचं कारण मी पिक्चरचं नाव नाही सांगते, याच्या आधी आमच्या तुकोबारांनी नाटाच्या अभंगामध्ये सांगून ठेवलंय, भलतिया सवे धावे सैराट. आणि एक लक्षात ठेवा, जो भलत्याच्या मागे सैराट होतो ना, लोक त्याचा सैराट केल्याशिवाय राहत नाही. हा सिद्धांत आहे, हा समारोप आहे त्या इतिहासाचा. लक्षात ठेवा, हा भलत्याच्या पाठीमागे धावतात म्हणजे हे इतकं दुर्दैव आलेलं आहे आपलं. लक्षात ठेवा, आपल्या मुलांना चांगले संस्कार लागावे अशी अपेक्षा असेल ना, तर आई बापाने सुद्धा त्या संस्कारामध्ये राहिलं पाहिजे. जर आई जीन्सची पॅन्ट घालत असेल, पुरीनं ट्राउझर घातली तर बिघडलो कुठं? मोरारी बापूंची कथा जर आपण ऐकली असेल तर मोरारी बापूंचं भागवत त्यांच्या रामायण कथेमध्ये एक वाक्य असतं गुरुजी, ते म्हणतात, अक्सर बडो की नक्कल देख के बच्चे बडे हो जाते. म्हणजे अक्सर घरामध्ये मोठी माणसं जशी वागतात ना तशी लहान मुलं वागायचा प्रयत्न करतात. मोठा माणूस घरात धोतर नेसत असेल ना, ते पोरगं उपरण्याचा तुकडा घेतो आणि धोतर नेसायचा प्रयत्न करतं. आई जर साडी नेसत असेल ना तर ती मुलगी ओढणीचा तुकडा घेते आणि साडी नेसत असते. पण आई जर जीन्सची पॅन्ट घाल, काय झालं, मी पूर्वी बसना प्रवास करायचो, हे लोक सारखे मोठमोठे कलाकार मला म्हणले की महाराज बसचा प्रवास बस झाला, आता किती दिवस करता? ते महाराज महिन्याला गाडी बदलतात, ते वर्षाला गाडी बदलतात. त्याला म्हणलो काही सांगू नको, मी तासाला गाडी बदलतो. म्हणजे एसटी महामंडळ हात करून बस थांबवा, तो नाही थांबला तर तुझा बाप दुसरा. आपल्याला काय, हा, पण ते घेतले या लोकांचं ऐकून. ते बस मध्ये प्रवास करायचो, एक माणूस पुढे होता आणि एक मागे होता, ती चुळबुळ करायची, बस मध्ये बसायला जागा नव्हती. मी त्या पोराला म्हणलो, ए बरा कशाला चुळबुळ करतो रे? त्याने मागं ओळून पाहिलं, तो म्हणे, ओ महाराज मी पोरगा नाही, मी पोरगी. म्हणलो कस काय? मग नंतर मला समजलं ही पोरगी. मग म्हणलो, ओ माफ करा बरं का, माफ करा, मी तुम्हाला काय ओळखलं नाही. मग पुन्हा मागं धक्का लागला. म्हणलो मागच्याला, म्हणलो ए कशाला धक्का देतो रे म्हटलं. ते म्हणे, महाराज तुम्ही दोनदा चुकले. म्हणलो काय झालं? मी मुलगा नाहीये, मी मुलगी, पण त्या पुढचीची आई आहे म्हणे मी. म्हणजे एवढं अवघड झालंय, म्हणजे पुरुषांमधले आणि स्त्रियांमधले माणसंच कळना. हे दुर्दैव झालं, हे दुर्दैव फार मोठं झालं. काय झालं? ही संस्कृती कोणी स्वीकारली? आपण स्वीकारली. आणि आपली संस्कृती त्या लोकांनी स्वीकारली. शिवजयंतीचा अमेरिकेतला आपण इतिहास बघा फेसबुकला, शिवजयंतीला अमेरिकेतल्या सगळ्या महिलांनी नऊवार पातळ नेसले होते ना, आपल्या पुरी जीन्सची पॅन्ट घालून आणि मोठं शर्ट घालून नाचत होते. हे दुर्दैव आपल्या लोकांचं आहे. आपण ती संस्कृती स्वीकारली. का स्वीकारली? त्या लोकांचं फार मोठं षडयंत्र आहे, हळूहळू हिंदू धर्म संपवायचा आणि सगळा भारत पुन्हा त्याच्यावर सत्ता गाजवायची. या लोकांचं फार मोठं षडयंत्र आहे. ते अगदी मोठ्या लोकांना, म्हणजे अगदी बापूंपासून त्याची सुरुवात केली तर आता इंदुरीकरांपर्यंत त्याचा समारोप त्यांनी आणलेला आहे. हे त्यांचं षडयंत्र आहे गुरुजी. हळूहळू ख्रिश्चन धर्मातले लोक आपल्या धर्मावरती ग्लानी आणायला लागले. मला त्यांचं नाव, त्यांचा मला वादिवाद करायचा नाही, त्यांच्याबद्दल चिकित्सा मांडायची नाहीये, पण हे लोक आपल्याला पैशाचं आमिष दाखवतात. आमच्या जिल्ह्यामध्ये असे काही गाव आहेत, कितीतरी लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं कारण काय? 10, 15, 20 लाखाचं आमिष दाखवतात आणि तेवढ्या पैसे करता आपण काही करायला तयार होतो. पण एक वाक्य ऐका आणि समारोप करतो माझ्या विषयाचा. ज्याने आपल्या जीवनामध्ये आपला धर्म बदलला त्यांनी आपला बाप बदलला. लक्षात ठेवा, धर्म कधी बदलू. आम्ही आताच गाडीमध्ये श्री गुरु चैतन्य महाराजांचं प्रवचन ऐकलं. त्यांनी सांगितलं, आपल्या सोबत जन्माला सुद्धा धर्मच येतो आणि आपण मेल्यानंतर आपल्या सोबत जर कोण येत असेल ना तर तो धर्म येतो. महाभारतातलं वाक्य सांगतो, महाभारतकार बोलतात, धर्म एको मनुष्याणाम सहाय्यक पारलौकिक. हा धर्म एक असा आहे की तो आपल्याला पारलौकिकाच्या पलीकडे साथ देतो. म्हणून धर्माचं पालन करा. चला, माझा विषयाचा समारोप झालाय. मला फक्त एकच मुद्दा सांगायचा आहे. मग ते मुलाचे कपडे धारण करायला सुरुवात केली, लग्न जमलं, लग्न थाटामाटामध्ये त्या मुलाचं पार पडलं, पण प्रापंचिक जीवनाला काही प्रारंभ होईना. मग त्या मुलीच्या लक्षात आलं, आपलं लग्न आपल्या बापाने एका मुलीबरोबर केलं. मग ती पुन्हा बापाच्या घरी गेली, बापाला सांगितलं माझ्या आयुष्याचा नाश केला, एका मुलीबरोबर लग्न लावलं. आणि मग पुन्हा ते परचक्र आलं, दोघांचं युद्ध सुरू होणार. दोघांचं जयसिंग राजाचं आणि समोरच्या व्याहाचं युद्ध परचक्र आपल्यावरती आलं, युद्ध सुरू होणार. तेवढ्यात ती मुलगी घरातून बाहेर पडाली, डोंगराच्या दिशेने गेली आणि आता ती आत्महत्या करणार. तेवढ्यात तिथून ज्ञानोबराय, निवृत्तनाथ दादा, सोपान काका आणि मुक्ताई चालले होते. रामकृष्णारी भजनाचा गजर त्यांनी ऐकला आणि मग ती म्हणली, असंही मरायचंय तसं मरायचंय, यांचं दर्शन घेऊ आणि मग मरू. ज्ञानोबरांच्या समोर आली, चरणावर माथा टेकवला, माऊली खाली वाकले, तिच्या खांद्याला हात लावला आणि फक्त म्हटले, उठ मुला उठ. असं म्हटल्या स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रियेचा तो केला पुरुष
ताकद जर कुणाची असेल ना तर ती माझ्या ज्ञानोबरायांची आहे. मग नामदेव महाराजांनी काय केलं, जी फिरविले औंढ्याचे देऊळ, नुसतं देऊळ फिरवले यात नवल नाही, बोलविले बोल मूर्ती करवे यात नवल नाही, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, म्हणजे इतकी ख्याती आणि हे चरित्र जर कुणाचं असेल, हे अन्यथा कर्तुम शक्ती संतांची आहे. मग शेवटी लोकांना विचारलं, सांगा ना चांगदेव महाराजांनी काय केलं, तर निळा म्हणे जी ही प्रेते जेवविली वर्दे उपजविली बाळे स्त्रिया, म्हणजे प्रेत जेव कोण घातली, ती भात लवंड्याची कथा सांगितली जाते. आता मी तुमचं जवळजवळ 10 मिनिट जास्त घेतलेले आहेत. आता एवढ्याला म्हणालो 10 मिनिटं नक्की तुम्ही मला दिले पाहिजेत बरं का, म्हणजे आता नाही घेणार, आता येणार नाही, काळजी करू नका. कारण काय असतं, गायक मंडळींचं कलाकार मंडळींचं फार मन जपावं लागतं बरं. 11 वाजेपर्यंतचं कीर्तन म्हणजे ते अगदी तुटून पडतील, पण 11च्या पुढे कीर्तन गेलं ना गट्टे काढायला सुरुवात. आमच्याकडचं सांगतो, हा, कारण 11च्या पुढचं कीर्तन म्हणजे भुकेल्यांना अन्न नाही, खडके जैसे वर्षिले, काही त्याचा इफेक्ट जीवनामध्ये होत नाहीये. आणि म्हणून माझ्या सेवेचा समारोप मी करतोय. अगदी निळा म्हणे जी ही प्रेते जेवविली वर्दे उपजविली बाळे स्त्रिया, त्यांचे नवल कोण तारे ती जड जीवा, या लागे घडावा संत संग यथामती येत अवकाश या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झालाय. ज्यांच्यामुळे सेवा करण्याचा योग प्राप्त झाला, महाराष्ट्रातील ख्यात कीर्तनकार ज्यांची संपूर्ण महाराष्ट्र ज्यांचं सेलिब्रिटी झालंय आणि तुमच्या परिसराचं नाव ज्यांनी संपूर्ण देशात नव्हे जगभरात प्रसिद्ध केले, ते मला अभिमान वाटतो. तो कोणत्याही प्रांताचा असू द्या, पण माझा सगळ्यात जास्त जिवलग मित्र म्हणजे पुरुषोत्तम महाराज पाटील महाराज या व्यक्तीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या विदर्भाचं आणि मराठवाड्याचं नाव लौकिक केलंय. आणि हे नाव लौकिकता फक्त हेच लोक करू शकतात, लक्षात ठेवा. आणि त्यांच्यावरती केवळ बोधे बाबांची आणि पाटणकर बाबांची विशेषता, त्यांच्यावरती कृपा. आणि ह्या लोकांची कृपा झाली ना, बस अभ्यास करण्याची सुद्धा गरज नाहीये, बस कृपा कटाक्ष निहाळिले आणि आपल्या पदी बैसविले, हे संतांचं कर्तव्य कर्म असतं. आणि म्हणून केवळ बोधे बाबांच्यामुळे आणि पाटणकर बाबांच्यामुळे अगदी महाराज मी सुद्धा माझ्या जीवनात काही अभ्यास केला नाही, काही नाही, फक्त महाराज सेवा आमच्या जीवनात आम्ही 12 वर्ष आळंदीला खूप सेवा केली, ते सांगू नये, पण त्या सेवेचं फल, त्याचा परिणाम आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या लोकांच्या यादीमध्ये कीर्तन करतोय. ही केवळ आमच्यावरती कृपा, ही माऊलींपेक्षा जास्त कृपा आमच्यावरती बोधे बाबांची आहे. आणि म्हणून मी त्यांना सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. आणि मी माझी सेवा प्रथमतः बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो, या संपूर्ण ग्रामस्थांच्या चरणी माझी सेवा समर्पित करतो, पाटणकर बाबांच्या चरणावर समर्पित करतो. फक्त खेद एक वाटतो की दादाचं कीर्तन या सप्ताहामध्ये, आता तारीख नाही भेटली तुम्हाला तो भाग वेगळा, पण ते त्या यादीत जरा पाटलांच्या यादीत कीर्तन असलं जरा मजा वाटते, जरा आनंद वेगळा राहतो. म्हणजे मला जातीवाद मांडायचं नाही, खरं तर त्यांचं आडनाव भुतेकर आहे, पण जरा पाटील म्हटलं का जरा महाराष्ट्राची शान म्हणजे पाटील नावाचं असतंय ना, त्यामुळे जरा त्याचा आपल्याला अभिमान नसावा, पण स्वाभिमान असावा. पण ठीक आहे, चला दादाच बराच बिझी असल्यामुळे त्यांना कीर्तनाला शक्य झालं नाही आणि त्यांनी मला ही सेवा दिली. त्यामुळे तुम्हा संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील या दोन्ही प्रांतातील भावी भक्तांचं मला दर्शन झालं. चुकीचं बोललो असेल तर माफ करा. सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित आणि वाणीला पूर्णविराम. फक्त एक सांगेल, उद्या या ठिकाणी मातृपितृ गुरुपूजन सोहळा आहे. आणि खरं तर मला त्यांनी सांगितलं होतं आई वडिलांचा विचार थोडासा मांडा, पण माझा खरं तर मूळ मुद्दा, माझा मूळ विषय आई वडिलांचा विचार मांडणारे अनेक महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार आहेत. प्रत्येकानेच तो विचार मांडणं योग्य वाटत नाही. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, कोणी आई सांगावी, कोणी बाप सांगावा, कोणी धर्म सांगावा, कोणी चिंतन सांगावं, कोणी प्रबोधन करावं. हे वारकरी संप्रदायाला लागलेले गोंडस फळ आहेत आणि ज्याच्या त्याच्या नावाखाली त्याचं ते भांडवल व्यवस्थित वाटतं. आता मी इथं किती ओरडलो आई माझी बाप माझा, काय त्याचा इफेक्ट होणार आहे? हे फक्त पुरुषोत्तम दादानीच म्हणावं, बाकीच्यांनी गंज प्रयत्न केले, पण शेवटी नक्कल ती नक्कल असली ती असली. त्यामुळे आजचा इफेक्ट काही होणार नाही. मातृपितृ पूजन उद्या गजानन शेट्टी या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि म्हणून महाराज खरं तर ही परंपरा आश्रम बापूंची आहे. बापूंनी मातृपितृ पूजनाचा सोहळा तेव्हापासून सुरू केला. आणि आज जरी बापूंचं अस्तित्व आपल्याला मूर्ती रूपाने दिसत नाही, पण कीर्ती रूपाने आज प्रत्येक बापूंचा भक्त परिवार त्यांच्या घरामध्ये बापूंची सेवा आणि पूजा करतोय. हे कटू सत्य तुम्हाला मानावं लागेल. लक्षात ठेवा, फार लोकांचा त्रास या लोकांना असतो, पण लक्षात ठेवा एक ना एक दिवस एक लक्षात ठेवा, इतका त्रास जो होतोय ना, याचा परिणाम ह्या भारत देशाला भोगावा लागणार आहे. आणि याचा दुष्परिणाम भोगावा लागला, चांगला परिणाम भोगावा लागेल. आणि म्हणून आपण साधू संतांची निंदा करू नका, आपल्या जीवनामध्ये कुणाला त्रास देऊ नका, चांगलं जीवन जगा हीच एक सदिच्छा आणि शुभेच्छा या कीर्तन सेवेच्या माध्यमातून करतो. या वारकरी चॅनेलला प्रथमतः मी धन्यवाद देईल, कारण ह्या चॅनेलने आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये चांगले विचार हे समाजापर्यंत पोहोचवायचं काम केले. त्यामुळे या चॅनेल करता सर्वांनी टाळी वाजवा, या कलाकारांकरता सर्वांनी टाळी वाजवा, तुमच्या करता सगळ्यांनी टाळी वाजवा. आता माय करता वाजवण्याने काय होईल, म्हणजे मला बरं वाटेल तेवढं. बाकी सर्वांच्या चरणावर माथा टेकवतो, सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.
करा